काय करायचं देवा, घरात म्हातारीला पण बरं नाही, सगळे बाप असं पोरगा असं कसं चालायचं. वैताग आलाय मला हे सगळ्याचा. मारकी मारकी मागे येतो. अवघड झाले. काय गेम खेळत बसलायस? जरा गप्प बस की, सकाळी सकाळी किटकिट करू नको बाई. काय किटकिट लावल्या? जरा गेम खेळू दे मला, नाही तर मी जाईन बरं का कुठं तरी बाहेर. आई बाहेर कोण विचारणार आहे तुला? इथं मीच घरात पाळतोय बघ. बाहेर बाहेर काय जायचं नाही, काय नाही. मोबाईल ठेव. आई असू दे का, 5 मिनिट खेळतोय. नको ठेव मोबाईल. सारखं नुसतं गेम गेम गेम. अरे ठेव ना मोबाईल. अगं आई 2 मिनिट खेळू दे मला. सगळी सगळी काय करायचं तुला सांग, तुझ्यामुळे मला सगळी बोलतात. फाटकी कपडे काय घालतोस, केसाचा काय अवतार केलायस, सारखं गेम खेळायचं. दुसऱ्यांची पोरं बघ, मी कसं करू सांग? तुझ्यामुळे मला बोलून घ्यायला लागते. आई बस दुसरी पोर काय सकाळी सकाळी किटकिट लावल्यास बाई. बास की काय, दुसरी पोरी बघ नोकरीला वगैरे लागलेत आणि तुला काम जमत नाही. नुसतं मोबाईल घेऊन बसायचं. कसं करू मी सांग? आई बस बाई, बडबडत नाही. घे घे तूच ठेव मोबाईल बाई. यो कोण? दिलीप पोचंकी. कसले नाव? हा कोण गाढव आहे? घे घे बोलून घे. गेम मधला आहे आई. बोल की रे भावा. हाय की घरात. कर अरे काय झालंय तुझं लगा मर्दा, इथं वाट बघून थांबलोय लगा इथं सांगलीच्या फाट्यावर. लगा काय गोव्याचं प्लॅनिंग चालू आहे आपलं, काय चाललंय काय तुझं? मम्मी जरा फोन करतो, थांब भावा 1 सेकंदात. मम्मी ह्यो माझा मित्र आहे बरं का, दिलीप. ती मग ह्यो बोलवतोय गोव्याला जाऊया म्हणून. काय काम आहे गोव्याला? फिरायला जातो का मम्मी? जरा एन्जॉयमेंट करू नको काय? मी काय नाही जायचं गोव्याला बियाला. मम्मी जातो का मम्मी? एवढं मी आता एकटी धुणं भांडी करायचं, तुम्हाला सांभाळायचं, एकटीच मी किती करायचं? तुम्हाला नुसतं काम धंदा काय नको? गोव्याला फिर, इकडं फिर तिकडं फिर, कशाला पाहिजे हे? मी आता फिरलो नाही तर कधी फिरू? मी एकदा शेवट जाऊ दे की मम्मी. नको, काय जायचं नाही. आल्यावर काम धंदा ते बघायचं. मग जमतंय का? हा मम्मी बघतो. ठीक आहे, माझा मित्र यायला लागलेत मम्मी. त्यांना तू सांग मग पाठवत नाही म्हणून. काम कराय नको, काय नको, नुसतं फिरायला पाहिजे. काय जायचं नाही गोव्याला बियाला. एकदा जाऊन येतो आई. नाही बा, आजीकडे लक्ष दे. मी बाहेर जात असते. कोण बघणार आजीला औषध वगैरे? थांब बाई, माझे मित्र येऊ देत, आले की त्यांना सांग मग. तसं काय सोडणार मला. चल 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 म्हणून मागे लागले. 100 फोन केले गेम खेळताना. त्यांनी बोलायचं काम करतात, चल म्हणतात. तुला कळत नाही का कसं वागायचं, काय करायचं? ठीक आहे आई, बसतो निघून घरात. सगळं घरचं बघायचं, बाहेरचं बघायचं. तुम्ही निवांत फिरा. हॅलो काकू, नमस्कार. मी सचिनचा मित्र चेडियार आहे. माझं नाव दिलीप पोचिंकी. मी वनविफर करणारा मित्र त्याचा चेडियार. बाळा बाहेर न जा. अहो काकू, मी तुम्हाला नमस्कार बोललो. असं कुठं बाहेर जाऊ? मी मित्राला न्यायला आलो आमच्या चेडियार. आई आई यो बघा, दिलीप पोचंकी. पोचंकी? हा, असलं कसलं नाव? सुनीता काकी की नाही, हा त्यांचा छोटा मुलगा आहे. हा हा हा. भावा आहे की, बस की. तो पण गोव्याला यायला लागलाय मम्मी. बस 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 भावा. काय काकू, पाया पडतो पहिला. आत्ता चालू बघा देवासन. घ्या प्रसाद. प्रसन्न होईल प्रसाद घेऊन. हे सचिन गुणगिरी. भावा, कसा आहेस तू? अरे मस्त आहे तू. राहुल नमस्कार बाबा. हा चालू बघा काकू देवासन. बस की. तिथं तिथे आहे की. आले ते उघडे महाराज. भावा इथे. काय की रे, उघडे महाराज आली. बर त्यांनी होम बिम केलाय, प्रसाद बिसाद ठेवलाय. बर या जाऊन प्रसाद खाऊन. बर हा? आणि सचिनला पण न्या आपल्या. बर. उघडे महाराज आहे ना, हा. लय प्रसन्न आहे, पवित्र करतोय पोरांनी. आपल्या सचिनला भरजून टाकूया. बर. त्याचे केस वगैरे असं काढेल, त्याचे ड्रेस चांगला करेल तो. महाराज आहे का नाव आहे मग त्यो? अहो नाही, महाराजच आहे पण पवित्र करते तो. आता आपला सचिन बघा कसा होय. फिरतोय. आता गोव्याला जाणार आहे, तिथं आणि काहीतरी स्टाईल करून येईल. बस की. मम्मी आई तू याला ओळखलेस काय? ओळखले की. हा. कोण आहे सांगा बरं. त्यो स्वामी.
स्वामी नाही का रे यो? यो आता स्वामी झालाय, यो पक्का दारुडा होता. ऐका की यो कोण आहे माहितीये का? हा सचिन, काय म्हणते? काकींना आई, काही सांगू नको. कोण आहे माहितीये का यो? हा काय नाही हो. संगी काकी नाही का कोपऱ्यावरची अंडी हा. विकत्या बघा. हा हा ती आहे अंडी विकत्या ती मम्मी आणि ह्यो इथं स्वामी बरोबर फिरतोय बघा आई. अरे अंडी पौष्टिक असतात म्हणून आमचा बिझनेस आहे तो. बरं असू द्या आई, मला गोव्याला दोघं जण नेतो म्हणतात बघा. गोव्याला वेळेला काही जायचं नाही. काय का तर येताना आम्ही देवाच दर्शन घेऊ. आया आता बस आता. ए तू पण का बस रे स्वामी. आया जरा एक ग्लास पाणी आणखी ग. लांब ना आलेत माझे मित्र. पाणी आणतात, पाणी पिवा भावा. बोलूया परत. भावांनो तुम्हाला एक विषय सांगू का? पोचिंकी हळू जरा मम्मी दाराच्या आडला दिसते काय बघ रे जरा. बोल 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 बोल. भावांनो मी आज जो सांगणार आहे तुम्हाला एक असली कथा आहे. माझ्या आई बद्दल आहे. माझ्या आईने भावांनो काय सांगू तुम्हाला, लई कष्ट केले. 4-4, 8-8 घरात जाऊन भांडी घासत होती. आजारी असून पण माझी आई एका बोटाने चपाती लाटत होती. भावांनो काय सांग. त्यामुळे माझ्या आईला मी लई दुःख दिलोय. त्यामुळे आईचं पण बरोबर आहे. बसलोय असंच काहीतरी करत घरात असतोय, गेम खेळतोय. तुझं पण मन लई दुखवलंय आईचं मी. त्यामुळे भावानो आई पाठवणं झाल्या. भावानो असू दे, माझं मन मारतो आज. झोपतो घरातच. जावा तुम्ही फिरून या, तुम्ही एन्जॉय करा भावानो. काय सांगू नको, काय तर बहाणा सांग आईला. हे घे बाळ पाणी. बसो काकी. बाळ सच्या, एवढा तू माझा विचार करतोयस मला माहीतच नव्हतं. मला वाटलं तू उगाचच उडान टपवयस, नुसतं गेम मोबाईल. जा बाळ जा. तू काय पोल्ट्री व्यवस्थित घेऊन जा. ओके काकी डन, मी आहे ना त्याच्या संग. आणि स्वामी ही दोन्ही उडान टप्पू आहेत. तू नीट ने आणि नीट घेऊन ये. ओके काकी. हो आम्ही निश्चिंतच जातो. उघडे महाराजांची कृपा आहेच आपल्यावर. कशाला काळजी करताय? व्यवस्थित नेतो आणि व्यवस्थित आणतो सचिनला. तुम्ही काळजी करू नका, येतो आम्ही जाऊन. आणि हे घे बाळ, खर्चाला पैसे लागतील. तिथे बॅग भरून ठेवले, शाळेसाठी भरलेली. पण आता फिरायला चाललेस तर घेऊन जा. व्यवस्थित जावा आणि व्यवस्थित या. आणि आई मी या पिकनिक वरनं परत आलो की नाही, फिरून येतो. आज डोकं पण जरा हलकं होईल. झालं की नाही, मी दूध संघात कामाला जातो. इथून पुढे आणि पगार तुला जाऊन देतो आई मी. कृपा म्हणायची देवाची. बघा की उघडे महाराजांची कृपा. आत्ताच बसून सचिन मध्ये किती बदल झालाय. आता म्हणतोय कामाला जातो, दूध संघावर जातो, पहिला पगार तुमच्या हातात देतो. बघा निश्चिंत राहा तुम्ही, काय नाही होत. सगळं व्यवस्थित नीट होत आहे. उघडे महाराज आहेतच आपल्या बरोबर. हो जाऊन जाऊन घेऊन ये, जाऊन ये. आखी पाया पडतो काय चल. हे हळू पडशील ना. गोवा मंडळ प्रिन्स बाबा खुश आहे. कसला खर्च पण सोडून आणला की आमचा मला माहित आहे. स्वामी या गजमाचं काय बाबा, जायला कधी बघेल तेव्हा वेळ लावत असते खेळायला उड्या जाईल. तशीच मोबाईल म्हणून सांगतोय तुम्हाला. आणि ऐका, हे गजमा काय येईल सोडत हा. त्याचं बा लई बडबड आहे. त्याचं बा सारखं होणार तर आपल्याला म्हणणार शिस्तीत जावा रे, हळू जावा रे, इथनं जुडी मारा रे, तिथनं जुडी मारा रे, असं तसं ते करत बसते. आणि ऐका, हा हा काका हा काका हा काका म्हणून आपल्याला संपवायचं आहे भावानो. आपल्याला जायचं गोव्याला. ओके, त्याचं बा किती काय बडबड करू दे, गप बसायचं पण हो हो म्हणूया. आणि त्याला घेऊन जाव्या गजमाला. काय गजमाची वाट बघून बघून वैताग आलं. असू दे, चल मित्र जाय आपलं, चल. या लागलाय हाक मारलोय मी. बघ पोरा, गोव्याला चाललाय, सांभाळून जायचं, सांभाळून यायचं. पोरांच्या नादाला लागायचं नाही. जास्त नशा वगैरे असल्या भानगडीत पडायचं नाही. काय सांगतोय लक्ष देऊन ऐक. गजमा कळा बघतोय तेव्हा नुसतं फादरचं हे जे करतोय बाबा ऐकतोय. आला ना, गबसा गबसा गबसा. बाबा गजमा काका नमस्कार.
अरे पायाविषयाला पडायला लागलाय. पाय कुठं तुम पाय पडतोय मी. मुंग्या चावा लागले. मुंग्या चावा लागले. असू दे, माझ्या पोराला व्यवस्थित घेऊन या. काका आणतो की हो. हो काका आणतो व्यवस्थित आणतो. जास्त दंगा बिंगा करत बसायचं नाही, सोबत राहायचं. स्वामी आहेत. तुमच्यावर भरोसा नाही माझा. नाही काका व्यवस्थित जातो. व्यवस्थित सगळं म्हणजे व्यवस्थित सगळं रस्त्यावर फिरून येतो. तुमची भानगड कळाली मला, व्यवस्थित जावा. चालतंय का येऊ का काका. काय आम्ही व्यवस्थित घेऊन जा त्याला. हो हो काका. हो हो काका. काका काका चला तुम्ही जाऊ काका. आम्ही 10 वर्ष कधी आमच्या पाठीमागे आहे. आजपर्यंत वाचा गेला भावा ऐक की मी काय म्हणतोय माहितीये काय. इकडे एक घरात सगळ्यांना गोवाचं म्हणतोय, पण आपण हटकेवाडीच्या जंगलमध्ये जायचं आहे. हा आलो भावा. आलो हटकेवाडीच्या जंगलमध्ये आलोय आपण आता. ए भावा थांबा रे. थांबा रे. गोयला नाही रे. ऐका की ऐका इकडं भावा. गोवा म्हणून आपण हटकेवाडीच्या जंगलमध्ये आलोय. गोवा म्हणल्यावर बोंबावून झालं असतं. हटकेवाडीच्या जंगलमध्ये चाललोय म्हणजे आमचं आई तर लई ओरडली असती. चला इथे काम करूया, फोटो वगैरे काढून घेऊया. चला पहिल्यांदा इथनं अजून 10 किलोमीटर आहे हटकेवाडीचं जंगल. पहिले फोटो काढून घेऊया. फोटो काढून जाऊया. सुरू झाली जंगलाची माहिती आहे काय. आता एन्जॉय करायचं मस्तपैकी. मग काय वय आहे आपलं. मग काय. स्वामी स्वामी फुल जोश मध्ये आलाय की. स्वामी डेंजर आहे. तुम्ही चालू स्वामी काय स्वामी. ए, कोण पप्पा रे. कुणाचं पप्पा रे. कुठं आहे पप्पा. काय दिसणार काय. तुम्हाला दिसायला लागले काय रे. मला सांग ना. मग जा मिठी जा मिठी मारून ये. अरे मी स्वामी मला दिसत नाही. ह्याला कुठलं दिसायला लागलंय रे. काय भावा दिसत काय मला दिसणं झालंय बाबा. हे जरा हे बाबा. हे चमन तुला काही फुळमुळ लागलंय गेला का. कुठला पप्पा आणि कुठला हप्पा. चला भावा सगळं काय रे. भावानु चला इथं पहिले चला. दिसतंय जागा लई डेंजर आहे बरं काही भावानु. काय बिन पिता चढलंय त्याला. काय अवघड आहे बाबा. याला काय भास झाला का काय झालं. काय वाटतं पप्पा. पप्पा झाडावर लटकला. थांब केला का. अंड्याच्या बघलाय की नाही. का पडायला लागलायस. तिथे पप्पा लटकलेलं तुम्ही का बघितलं का नाही. कुणाचा पप्पा. माझं पप्पा तिथे झाडाला लटकलेलं लेकानो. चायला कुठला पप्पा इथं. तुझा पप्पा काय इथं काय टुणू करायला येते काय. मी बघितलं माझ्या डोळ्यात तर. चायला कळत नाही बाबा. ह्या गजमाला कुठं नेल तिथं सत्यानाश करतोय. काम करायचं चांगलं जागा जरा दिसा लागले. जरा फोटो वगैरे काढूया. चला इंस्टाग्रामला पोस्ट करतो मी आज.
आई ग जंगलमध्ये नुसता पळापळी झाली रे देवा. त्याला अनेकदा कुठं न्यायचं का नाही रे गजमाला. चला असू दे काय ती आई घालू दे तिकडं. आपण जरा फोटो मोटो काढूया. जरा एक काम करा जावा दोघं जाऊन फोटो काढा माझं. जरा जा रे तू पण जा फोटो काढा. फोटो काढ की माझं सेल्फी नको. माझं मी जरा पोस्ट करणार आहे. जावा रे जावा तू पण जावा. मी तिघं काढा. रे इथे पोच दे फोटो काढायचे. सच्या तू कसा दिसतोस माहितीये. थांब मला माहित आहे. शाहरुख खान, सलमान खान, आर्यन खान, राघव जियाल दिसतोय मला माहित आहे. असू दे दिसतोय जावेदचा भाव आणि मारती स्टाईल. रांडे चानू इकडे ऐका बघा मग उगीच माझं डोकं फिरवलं का नाहीतर मी स्टेटस लावीन. जळणाऱ्यांच्या गाडी खाली लागले जाळ. 2026 आपण काय साल बघा समजलं काय का. फोटो गारवानी काढा नाही तर मी जाईन एकटा इथनं गाडी घेऊन. बोंबलत बसशील लुक्स आहे तुझं तू काय बी बोल. चल फोटो काढा. चल का हे बस चले चल तू काढ आता. काढा. नाही पप्पाचा पोरगा नाव काढला तुला दिसला नको म्हणून. पण आम्ही असलो गजमापेक्षा ना गमा ठेवाय पाहिजे उत्तर याचं नाव. माझं फोटो चला असू चला म्हणजे बघूया तुमचं फोटो. चला आता पुढं सगळं जंगल इलाका पडतोय आता. जंगल इलाका मग काय चला भावानो. चला चला अरे ही ढकलते नको आता जा. जंगल मध्ये मंगल समाधान वाटलं की रे. भावानो जागा भारी दिसायला लागली की इकडं. उतरा काय खाली. चला वा जन्नत स्वर्गात आली स्वर्गात. जंगल एक नंबर आहे. एक नंबर. हात कशाला टाकायला? कोण तरी कुणाला ओढायचं नाही का इथं. आईची गाव कस तू येऊन कुठे येऊन अडकलो आपण. सांगत होतो मला धरणं मला दिसत होते काय काय. पळा रे भावानो पळा. काय बाबा अरे बाबा गोवा सांगून कुठं आणलास. गोव्याला गेलो असतो की नाही का आपण. हे कोण आहेस तू. खायला पैसे नाही. हे थांब एक बुक्की घातलो की नाही चड्डी धाकशील पता. एक लात घातलो की मुतशील चड्डी तू करत. 3 दिवस पाणी पिलं नाही कसं मुतल ते. हे नाही मी लई वेड्या खोपडीचा माणूस आहे. गपजा पैशाने खायला काय नाही आमच्याकडं. नाही आमच्याकडे खायला मायला काय. मग कशाला आलायचं एवढ्या लांब मग पैसे नाही. फिराय आलोय मी. दगड बगड हवी बर का. हे चला रे पळायच्या आईला. हे पळा मागे पळायची भिकारी.
कारीला उडायचं ती चायला मागत लागलेलं ती खुणाला उडायचं काय जायला काही नवीन चाललंय रे. कशाला अजून एका गोव्याला गेलो असतो. हे थांबा 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 भावा ही बघा जंगलात सुंदरी दिसत्या हळू 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 हो मॅडम ह्या जंगलात तुम्ही काय करायला लागलाय मॅडम ह्या जंगलात काय करायला लागलाय तुम्ही पैसे द्या रे. पैसे द्या रे. मॅडम मॅडम पैसे घ्या की जो कोणी मला पैसे देईल त्याला मी खल्लास करणार. तुझा बाबा कोण आहे पैसे द्या. पैसे पैसे काय पैसे द्या रे. पैसे द्या. पैसे द्या.